तर अचानक भावानं पूर्ण आपला रूम खालीच झाला होता. तर जय शिवराय भावांनो, मी आहे पृथ्वीराज. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मग भावांनो, मम्मी पप्पा खूप दिवस झालं म्हणत होते की मला आम्ही आज घर सोडून जाणार आहे. मग भावांनो, मला काही खरंच वाटायचं नाही. मग मम्मी आणि पप्पा दोघं मिळून गावाकडे जायचे आणि शेड मारून टाकले होते. मला पण काय माहीत नव्हतं, पण थोड्या दिवसांनी कळालं की पप्पांनी शेड मारलं आपल्या जागेकडे. मग भावांनो, मम्मी बोलत होते की मी आज रूम सोडणार आहे. मला खरंच काय वाटत नव्हतं की हे खरंच बोलत आहे. मग काय भावांनो, मला पण कळत नव्हतं की आता खरं बोलतात काय मजाकच करतात. थोड्या वेळाने कळालं की खरंच भावांनो, मग पप्पा रूम सोडून जात होते आपल्या गावाकडे. मग भावना थोडं सॅड फील पण होत होतं, पण काय करायचं आता. मम्मी तर म्हणली की नाही राहणार इथं. मम्मीला थोडं हेल्प करण्यासाठी फ्रेंड सर्कलला बोलवलं आणि room सगळं डबा वगैरे बांधून दिला. आणि सगळं जे काय गाडीमध्ये टाकलं मटेरियल आणि भावाने हे बघा गाडी कशी पॅक करून पाठवली. मला खूपच वाईट वाटत होतं की काय आता मी आज खूप दिवसानंतर परत एकटाच आहे. मग काय भावना, मम्मी पप्पांना लास्टपर्यंत वाट बघत बसलो.